हाय, फायनली ती वेळ आलेली आहे. मी माझ्या लग्नाची शॉपिंग करायला, लग्नाची साडी विकत घ्यायला बाहेर पडले. आणि जेव्हा मी हा विचार करत होते की साडी कुठून घ्यायची, त्यावेळेस ऑफकोर्स माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा कुठलं स्टोअर आलं असेल तर ते प्रथाचं स्टोअर आहे. कारण आपल्याला सगळ्यांनाच प्रथाच्या साड्या खूप आवडतात, तशाच मलाही खूप आवडतात. आणि कविताताईवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे ती मला खूप छान साड्या दाखवणार आहे. सो म्हणून मी आज आली आहे प्रथाच्या स्टोअरवर. हेलो हेलो, हाय, कशी आहेस? मस्त. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटलं स्टोअर? आता तू शिवानी माझा आधीचा पण सेटअप बघितलाय, सगळं मेकअपची जर्नी पाहिलीस. आता तुला ह्या स्टोअर मध्ये येऊन आता खरा फील येईल असं मला वाटतं. ऍक्च्युली म्हणजे मी इतके दिवस अशी होते की कधी एकदा येतेय आणि बघतीये. सो खूपच कमाल स्टोअर आहे. आणि आता मला माझ्या मनासारखं सगळं सगळ्या साड्या सगळं शोकेस करता आलंय. तर बोल आता काय तुला काय दाखवूयात? हा खूप मोठा प्रश्न आहे ऍक्च्युली की काय बघायचंय. हा सगळा हँडलूम सेक्शन आहे. पैठणी, गडवाल, कांजीवरम, बनारसी सगळं सगळं इकडे आहे डिस्प्ले. सो आता तुला काय, कशापासून स्टार्ट करूया? तुला काही डोक्यात आहे का? काही स्पेसिफिक टाईप, कलर काय डोक्यात आहे तुझ्या? त्याच्याप्रमाणे करूया. टाईप तर असं काही स्पेसिफिक ठरला नाहीये, पण रंग मी तुला सांगते की जे ऑलरेडी झालेत, ज्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रंग बघायचे. सो रेड तर झालाय. रेड झालाय. बर. ग्रीन पण झालाय. ओके. पर्पल पण झालाय. ओके. सो त्याच्या व्यतिरिक्त कलर आता आपल्याला बघावे लागतील. छान, मस्त, छान. आम्हाला छान तू टेस्ट दिलीस. पण आपल्याकडे चिक्कार ऑप्शन्स आहेत. सो येस, चल लेट्स स्टार्ट. आणि तुला अगदी नवीन नवीन काही काही गोष्टी दाखवते ज्या अनकॉमन आहेत, थोड्या तुझ्याही न झालेल्या आहेत, असं काहीतरी दाखवते. डन. चलो लेट्स चलो. वैशाली, तिचं वेडिंग आहे, त्या दृष्टीने छान ब्रायडल आपलं कलेक्शन दाखव. आणि तिच्या डोक्यात असं काही स्पेसिफिक टाईप आत्ता तरी नाहीये, पण तू दाखवायला लागतं तसं तिला. तसं आपण ठरवूयात. करेक्ट. तसे खूप प्रकार आहेत, कांजीवरम, गडवाल, पैठणी. तो विल स्टार्ट विथ द गडवाल ओनली. ओके. या आहेत गडवाल. गडवालची मिस्ट्री म्हणजे काय, ते ओपन केल्याशिवाय रोल कळणार नाही कुठला आतमध्ये कलर आहे. दिस इज लाईक स्पेशल बॉर्डर. आणि ह्याच्यामध्ये गोल्ड सिल्वर हा दोन्ही सोना रुपा बुट्टा, विच इज व्हेरी ट्रेंडिंग नाव. या युजली कसं पूर्ण गोल्ड असायचं, तर आता थोडं चेंज होते आणि खूप छान दिसतं. त्याने साडी छान हायलाइट होते. ओके. याच्यात आहेत जस भरपूर आहेत. दिस इज गडवाल. ह्याला आपण गडवाल आणि पैठणीचं फ्युजनही म्हणू शकतो. हे मुनिया जे एलिमेंट आहे हा पैठणीचा टाईप आहे, त्यामुळे दिस इज द फ्युजन ऑफ गडवाल अँड पैठणी. ह्याच्यात पण सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि गोल्ड, पूर्ण गोल्ड बुट्टा आहे त्याच्यामध्ये. ओ वाव. हा, हे कॉम्बिनेशन मस्त आहे. सुरेख. ह्याच्यात आहे ही बॉर्डर पण मला खूप आवडते. मग ह्यातला पण अजून पॅटर्न आपण त्यातलंच आहे. अजून एक कलर दाखवते. हे पण छान आहे. हे पण पेस्टल, सध्या पेस्टल पण खूप ट्रेंडिंग आहे. ह्याच्यात चंद्रकोर बुट्टा आहे. हे छान आहेत ऍक्च्युली. आपण कांजीवरम मध्ये ब्राईट शेड बघू शकतो. हे कांजीवरम. ओके. आणि ती त्यातली ऑरेंज मधली दाखव. ती दिसलं, ती खालची. हा, ती. त्याच्यातच ही पण एक कॉम्बिनेशन आहे, पर्पल आणि येलो. दिस इज पिंक अँड हे पण गोल्ड आणि पिंक. दिस इज आणि ती त्याच्या खालची. हा, ती प्रॉपर ब्राइडल ब्रोकेड आहे. दिस इज नाइस. छान दिसत, सुंदर आहे. ही बाजूला ठेवूया. अच्छा, नाईस. ही पण एक सुंदर रेड मध्ये. ह्याची बुट्टी खूप छान, खूप सुंदर, मस्त आहे.
ऍक्च्युअली मला ही पण आवडते. तर सुंदरच आहे, प्रश्नच नाही. त्याच्यामध्ये छान BBC मान पूजन समथिंग चालू है ना. आणि ते नवीन ब्राईडचं लुक छान पीच कलर मध्ये. लवली, फारच सुंदर साडी. अजून बघूयात. मे बी पैठणी चालेल, आपण पैठणी. ठीक आहे, ही बाजूला ठेवा. ओके, आपण पैठणी. हो हो, ही पैठणी आपली नारळी बॉर्डर. ह्याच्यात प्रत्येकाचे पदर स्पेशल वेगवेगळे येतील. ही चंद्रकोर, ह्याच्यामध्ये ड्युअल बुट्टा आहे. अजून काही वेगळं कलर मे बी और वेगळी बॉर्डर. आपल्या सिग्नेचर पैठणी आपण बघू शकतो. येस. वाव, ही आपल्या सिग्नेचर पैठणी विथ द स्पेशल बॉर्डर. ह्याच्यात टिश्यू बॉर्डर आणि टिश्यू पल्लू. सुंदर, व्हेरी एलिगंट विथ द जरी लाईनिंग. खूप क्लासी दिसतात या. क्या बात. ही शेड पण खूप सुंदर आहे. ओके. सी, ह्याचा पल्लू बघा, स्पेशल पल्लू आहे. दीज ऑल आर टोटली हँड वोवन साडीज. ओके. या आपल्या सिग्नेचर. उघडून बघायची असेल तुम्ही. व्हेरी प्रिटी. ही बघू आपण. ही ट्राय करायची. चालेल. घेऊया. हा, त्यातली बघू. या बनारसी आहेत. ब्रोकेड बनारसी म्हणतात त्याला. ओके. ह्याला असं पूर्ण जाल आहे, त्याच्यात पण वेगवेगळे शेड्स आहेत. आय थिंक हा, ती बघू. टिश्यू बनारसी गोल्ड मध्ये येते. दिस इज नाईस. काय काय आवडतं. ऍक्च्युली मी आता साड्या बघून बघून दमली आहे. मला कळत नाही आणि नक्की काय सिलेक्ट करायचंय. हो, विचार करू शकते. येस, छान आहे. पण एक्सक्लुसिव्ह पण पाहिजे. आपण एक काम करूया, आता एक थोडा कॉफी ब्रेक घेऊ आणि मग एकदा तिने ज्या सिलेक्ट केल्या त्या सगळ्या साड्या छान तिच्या अंगावर लावून ठेवून दाखव आणि मग तू घे फायनल कॉल. चालेल. येस येस. पण अगेन, इज इट दॅट फेस्टिव्ह? इज इट गुड फॉर युअर ओन वेडिंग? हे तुला विचार करायचा. मला माहितीये तुला थोडं सिम्पल सॅटल आवडतं, पण आता तू ठरव काय वाटतंय. मी एक मे बी व्हिडिओ कॉल करते घरी. हा, त्यांचं काय तसं कर. अगदीच. सो ह्या फायनली मी शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत. आता फायनल डिसिजन मी एकदा आईशी बोलून मग ठरवते आणि तुला तसं कळवीनच. मला तर सगळ्याच आवडल्यात तुझ्या अंगावर. ऍक्च्युली आईचं पण हेच होणार आहे, कारण इतकं कमाल कलेक्शन आहे. मलाच असं होतंय तर ही घेऊ का ती ठेवू, काय करू. मला आता क्युरिओसिटी आहे की शिवानीच्या लग्नात काय लुक असणार आहे, कुठली साडी असणार आहे. पण मजा आहे, म्हणजे खूपच कमाल कलेक्शन आहे. मला खूप आवडलं. खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळे वेगळे कलर्स आहेत. असं सुटत नाहीये साड्या हातातून. मस्त. चलो, आता ऑल द बेस्ट सगळ्या तयारीला तुझ्या. आणि सांग मला कुठली फायनल चॉईस केलीस. डन 100%. हाय,
सो तुम्ही आत्ता जो काही मी गोंधळ घातला तो बघितलाच आहे. मी फायनल कुठली साडी केली आहे ते मी आत्ता तुमच्या सगळ्यांसमोर रिव्हील करणार नाही आहे. ह्यात ती साडी आहे ती लवकरच तुम्हाला जेव्हा माझे फोटोज आउट होतील तेव्हा कळेलच की मी नक्की कुठली फायनल साडी घेतली ते. पण मला इथे प्रथामध्ये येऊन या स्टोअरमध्ये येऊन खूप खूप छान वाटलं. आणि आणखीन एक गोष्ट जी माझ्यासाठी खूप ओव्हरवेल्मिंग आणि इमोशनल पण आहे ती म्हणजे अशी की कविताताईसोबतचं माझं असोसिएशन खूप जुनं आहे. मी खूप आधीपासून तिला ओळखते. मी तिच्याकडनं मेकअप शिकलेली आहे. मी तिच्यासोबत प्रथासाठी शूट केलेलं आहे. आणि कायम म्हणजे मी जेव्हापासून तिला ओळखते तेव्हापासून मला माहिती आहे की तिचं मोटिवेशन हेच असायचं की प्रत्येक ब्राईडच्या आयुष्यातला लग्न हा दिवस खूप मोठा असतो आणि त्याच्यात आपण स्वतःहून काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करून तिचा दिवस आणखीन स्पेशल बनवायचा. सो माझ्यासाठी ही खूप ओव्हरवेल्मिंग गोष्ट आहे की माझ्या लग्नाची साडी मी प्रथामधनं घेतली आहे आणि ह्याच्यात सुद्धा कविताताईचं असोसिएशन आहे. सो येस, आता लवकरच तुम्ही साडी बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला साडी कशी वाटते ते.